श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमी विषयी माहिती आहे ती पाहणार आहोत। कृष्ण जन्माष्टमी ही हिंदू धर्मामध्ये अतिशय उत्साहाने साजरी केली जाते। या वर्षीची कृष्ण जन्माष्टमी ही 26 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेली आहे। तर या कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर आपल्याला काही वस्तू आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत, जेणेकरून ज्या दिवशी जन्माष्टमी आहे त्या दिवशी आपला गोंधळ होऊ नये आणि आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या आपल्याकडून चुकूनही राहू नयेत। कारण ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असतात, कारण आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही आहे ती साजरी करायची आहे। तर साजरी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला लागणार आहेत आणि त्या आपल्याला काय काय आणायच्या आहेत ती संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला अतिशय महत्त्व आहे। प्रत्येक घरामध्ये या दिवशी उपवास आहे तो पकडला जातो आणि बालकृष्णाची जी मूर्ती आहे त्यावरती सेवा आणि जे काही उपाय आहेत, उपासना आहे ती सर्व काही केली जाते। तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे। ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला रात्री 12 वाजता आहे ती आपल्याला साजरी करायची आहे। यावेळेस आपल्याला काही सेवा आणि काही उपाय आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत ही जी माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। आता आपण या व्हिडिओमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत। जर आपल्याकडे नसतील तर त्या वस्तू आहेत त्या आपण जन्माष्टमीच्या अगोदर आहेत त्या नक्कीच घेऊन याव्यात। प्रत्येक घरामध्ये जन्माष्टमी आहे ती साजरी केलीच पाहिजे। आपले घर हे गोकुळासारखे आनंदाने नांदू लागेल यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये ही जी जन्माष्टमी आहे, कृष्ण जन्माष्टमी ती आपल्याला साजरी आहे ती करायची आहे। तर आपल्याला यासाठी कोणकोणत्या वस्तू आहेत त्या लागणार आहेत। प्रत्येक मुलीच्या लग्नामध्ये तिला बाळकृष्णाची मूर्ती ही दिलेली असते, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये बालकृष्णाची जी मूर्ती आहे ती तर असतेच, त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाकडे बालकृष्णाची मूर्ती आहे ती तर असेल। अजून आपल्याला दुसऱ्या कोणत्या आहेत त्या वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे आपल्याला एक पाळणा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। पाळणा आपल्याला आपण आपल्या इच्छेनुसार आहे तो आपण कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे तो आपण घ्यायचा, एकदम छोटासा जेणेकरून बाळकृष्णाची मूर्ती बसेल असा एक आपल्याला पाळणा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। ह्या ज्या सर्व वस्तू आहेत ह्या घेण्यासाठी अगदी कमीत कमी खर्चामध्ये ह्या वस्तू होतात, जास्त काही खर्च होत नाही या वस्तूसाठी। कारण आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची म्हटलं की पाळण्याची गरज आहे ती पडणार आहे, त्यामुळे आपल्याला पाळणा आहे तो घ्यायचा आहे। यानंतर आपण आपल्या मुलांचा वाढदिवस असेल किंवा आपण मुलांचा असं विशेष काही असा दिवस असेल तर त्यावेळेस आपण आपल्या मुलांना ज्याप्रमाणे नवीन वस्त्र नवीन कपडे आहे ते घेतो, त्याचप्रमाणे या दिवशी जरी आपल्याकडे जे आपले बाळकृष्ण आहेत त्यांच्यासाठी जरी ज्यांच्याकडे पहिली जुनी जरी वस्त्र असतील तर त्यांनी शक्यतो करून या दिवशी नवीन वस्त्र घेण्याचा प्रयत्न आहे तो करावा, किंवा तुम्ही जुनी जरी वापरली तरीही चालू शकतात। पण आपण एक आनंदाने हा सण आहे तो साजरा करतो आणि देवाला आपण आनंदाने आहेत म्हणून हे अशी नवीन वस्त्र आहेत ती घ्यावीत। ही काही वस्त्र जास्त महाग नसतात, 25 ते 30 रुपयेपर्यंत मिळून जातात। तर ही वस्त्र शक्यतो करून आपण पिवळ्या कलरचं घेण्याचा प्रयत्न करावा, कारण पिवळा कलर आहे तो त्यांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण पिवळ्या कलरची वस्त्र आहेत ती घ्यायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला बासरी घ्यायची आहे, त्यांना घालण्यासाठी जो मुकुट आहे तोही घ्यायचा आहे। त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची एक छोटीशी माळ आहे ती आपल्याला मिळते, तशा प्रकारची जर आपल्याला मिळाली तर ती तुळशीची माळ ही आपल्याला घेऊन यायची आहे। यानंतर आपण आपल्या घरामध्ये एक म्हणजे अजून एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस आहेत ते आपल्याला आणायचे असतील, जर आपल्याकडे असतील तर ठीकच आहे, जर नसतील तर आपण मोरपीस आहेत ते घेऊन यायचे आहे। मोरपिसाचा उपयोग आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये होतो, म्हणजे आपल्याला जन्माष्टमीसाठी आपल्याला मोरपीस आहेत ते आणायचे आहेत। कारण जे बाळकृष्ण आहेत, जे कृष्ण आहेत त्यांना मोरपीस हे अतिशय प्रिय आहेत आणि त्यांचा जो वरचा जो मुकुट आहे त्यामध्ये आपल्याला नेहमी दिसतो की त्यामध्ये मोरपीस आहे तो यशोदा माताने त्यांच्या मुकुटमध्ये असा लावलेला असतो, त्यामुळे आपण त्यांना मुकुटामध्ये आपल्याला मोरपीस लावण्यासाठी आहे तो आणायचा आहे। आणि ह्या मोरपिसाचा उपयोग आहे तो आपण लहान मुलांची नजर काढण्यासाठी याचा उपयोग आहे तो केला जातो। जे मोरपीस आहे त्या मोरपिसाच्या बघामध्ये जो डोळा असतो तो जो डोळा आहे ना, त्याने काय होतं की त्याने जी नकारात्मकता आहे, जी नकारात्मकता शक्ती आहे ती शोषून घेतली जाते आणि त्यामुळे आपल्या मुलांची नजर आहे ती निघते। किंवा दुसराही उपाय म्हणजे
आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद जर होत असतील कोणत्याही गोष्टीवरनं, प्रत्येकाच्यात तर होतातच, पण काही कारणास्तव असे जास्त वितंडाला जातात की जास्तच प्रमाणात होतात, त्यावेळेस जर आपण आपल्या घराची जी आपलं जे बेडरूम आहे त्या बेडरूममधील जी उत्तर दिशेची जी भिंत आहे ते आपल्याला मोरपीस आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. गुणाकार आकारात आहेत ते असे आपल्याला लावायचे आहेत, असे क्रॉसमध्ये आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. अशा पद्धतीने ते लावायचे आहे. नक्कीच बघा, चांगल्या प्रकारे फरक आहे तो पडतो. शेवटी तुम्ही ही गोष्ट मानण्यावरती आहे, पण याचा खरंच चांगला फरक आहे तो पडतो. त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्येही 7, 9, 11, 21 अशा प्रकारे आपण जे मोरपीस आहेत ते ठेवू शकतो. आपल्याला जर ठेवण्याची इच्छा असेल तर आपण जरूर आहेत ते मोरपीस आहेत ठेवावे, कारण हेही शुभ मानलं जातं. आपल्या देवघराच्या आपण वरच्या साईडला किंवा एका साईडला बाजूला आहे ते आपण ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण मोरपीस आहे तो आपण आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर आपल्याला गाय वासरू हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलंच पाहिजे, कारण काय होतं आजकाल म्हणजे प्रत्येकाच्याच घरी खरोखरच्या जी गायी आहेत, जी वासरू आहेत, गाई वासरू आहे ते नसतंच. त्यामुळे आपण गाई वासरूची जर पूजा केलं तर त्यापासून आपल्याला खूप असं पुण्य आहे ते मिळतं. आपले जे पापदोष आहेत ते कमी होतात. त्यामुळे आपण गाय वासरू आहे ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. गाय वासरू हे आपण कशा प्रकारचे आणू शकतो? गाय वासरूची जी मूर्ती आहे ती आपण पितळाची आणू शकतो किंवा कोणत्याही धातूची आणली तरी चालेल. आपण जर मातीची जरी आणली तर आपण तिच्यावरती आपण अभिषेक आहे तो करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण मातीची आहे तो शक्यतो करून आणू नये, पण आणायची असेल तर आणू शकता. फक्त आपण पूजा आहे ती करू शकतो. तर अशा पद्धतीचे आपल्याला गाय वासरूची मूर्ती आहे ती आणायची आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीची पूजा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. गायीला खूप पवित्रही मानलं जातं. आपण दिवाळीमध्ये वसुबारस आहे त्यावेळी गायीची पूजाही करतो, त्यावेळेसही आपल्याला ही मूर्ती आहे ती उपयोगी पडते. म्हणून प्रत्येकाच्या देवघरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती ही असणं खूप गरजेचं असतं. कारण गाय वासराची आपण पूजा केली तर आपल्याला इतर देवी देवतांचे आशीर्वाद आहेत तेही आपल्याला मिळतात. म्हणून गाय वासराची जी मूर्ती आहे ती आपल्याला आणायची आहे. आणि आपल्याला जी जन्माष्टमी आहे त्यावेळी आपल्याला ही उपयोगी आहे ती पडणार आहे पूजेमध्ये पूजा करण्यासाठी. यानंतर तुमच्याकडे राधाकृष्णाची मूर्ती असेल आणि तुम्हाला घेण्याची इच्छा असेल आणि आत्तापर्यंत तुम्ही घेतली नसेल तर तुम्ही या कमीत कमी या जन्माष्टमीच्या निमित्तानेही तुम्ही अशा प्रकारची मूर्ती आहे ती घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे असेल तर ते आपण देवारात असेल तर ते आपण या पूजेमध्ये आहे ती मांडू शकतो. अशा प्रकारच्या ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि राधाकृष्णाची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती आपण आपल्या बेडरूममध्ये किंवा फोटो असेल तुमच्याकडं तोही चालेल, आपण आपल्या बेडरूममध्ये लावला तर नवरा बायकोचे जे नाते आहे ते खरोखरच खूप छान संबंध आहेत ते सुधारतात. आणि त्यांच्यात प्रेम असलं तर ते प्रेम अजून जास्त प्रमाणात वाढलं जातं. जसं राधाकृष्णाचं प्रेम होतं तसंच नवरा बायकोचं जे प्रेम आहे ते त्यांचं आहे ते वाढतं. शेवटी हे सर्व तुम्ही कितपत मानता त्याच्यावरती अवलंबून आहे, पण खऱ्या अर्थाने असं आहे ते अनुभव आहे तो असा आहे. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही तो बेडरूममध्ये आहे तो लावायचा आहे. अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घेऊन यायच्या आहेत की जेणेकरून आपल्याकडे अगोदर सर्व वस्तू असतील तर आपल्याला घाई आणि असं गोंधळ असा होत नाही की माझ्याकडे ही वस्तू नाही, ही वस्तू राहिली, असं होत नाही. आणि आपली पूजा आहे ती खूप छान आणि सुंदर होते आणि मनोभावे छान आपण आहे ती पूजाही करतो. कारण की सर्व वस्तू ही असल्या की आपल्याला पूजेमध्ये काहीच कमी राहिले असं वाटत नाही. म्हणून शक्यतो करून प्रत्येकाने या वस्तू आहेत त्या आणण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे. शेवटी तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. ह्या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला पूजेसाठी लागतात, त्यामुळे आपण जरूर ह्या वस्तू आणाव्यात. श्री स्वामी समर्थ.